नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण भरपूर सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत आणि हे आपलं लास्ट सेकंड सब्जेक्ट असणार आहे. ह्याच्यानंतर सॉईल मेकॅनिक्स आणि इंटरनेट बेसिक्सवर लेक्चर येते. तर चला मग आपण स्टील स्ट्रक्चर चालू करूया. स्टील स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बेसिकली जनरल रिक्वायरमेंट्स, कनेक्शन्स, टेन्शन मेंबर अँड कॉम्प्रेशन मेंबर एवढं कव्हर करायचं आहे. आणि आपण तेवढं कव्हर करून काही एक्स्ट्रा टॉपिक सुद्धा आपण कव्हर करणार आहे. तर स्टील स्ट्रक्चरसाठी आपल्याला मेन IS कोड जे आहे ती IS 800-2007 आणि स्टील टेबल म्हणून एक बुक आहे, त्यालाच आपण SP नंबर 1 म्हणतो किंवा IS स्टँडर्ड बुक नंबर 1 म्हणतो आपण, किंवा स्टील टेबल बेसिकली आपण डिप्लोमाला वापरलाच असतो. त्यामधून आपल्याला सेक्शन सिलेक्ट करायला ती यूज होतो. तर पहिला स्टील म्हणजे काय? स्टील इज अन अलॉय मेड अप ऑफ आयरन अँड कार्बन. स्टील एक अलॉय आहे आयरन आणि कार्बनचा. डिफरंट टाइप्स ऑफ सेक्शन काय काय आहेत? फ्लॅट बार, अँगल सेक्शन, आय सेक्शन, टी सेक्शन, ट्यूब सेक्शन किंवा सर्क्युलर रेक्टँग्युलर सेक्शन, हे डिफरंट टाइप्स ऑफ स्टीलचे सेक्शन आहेत. ह्याच्यामध्ये रोल्ड स्टील बीम्स, रोल्ड स्टील सेक्शन जी काय आहेत, आपण जी इथं वापरणार आहोत ती रोल्ड आहेत. रोल्ड आणि नॉर्मलमध्ये फरक काय असतो म्हणजे, जर समजा हे आपलं आय सेक्शन आहे, हे आपलं आय सेक्शन झालं आहे. इथं जे आहे हे सगळं एजेस जे आहेत त्याचे शार्प असतात. रोल्ड स्टील सेक्शन म्हणजे काय? हे जे एजेस आहेत हे असं कर्व्ड शेपमध्ये भेटतं सगळे, त्यामुळे आपण ह्याला रोल्ड स्टील सेक्शन असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये बी टाईप आहेत, ISJB, ISLB, ISMB, ISWB. IS म्हणजे काय? इंडियन स्टँडर्ड. J म्हणजे ज्युनियर बीम, L म्हणजे लाईट वेट बीम, M म्हणजे मीडियम बीम, W म्हणजे वाईड फ्लॅंज बीम, ISHB म्हणजे हेवी वेट बीम. आता ISJC बीम म्हणजे काय झालं? आपण बेसिकली आय सेक्शन कन्सिडर करतो बीमला. सी म्हणजे काय? आता चॅनल सेक्शन झालं. मग इथं इंडियन स्टँडर्ड ज्युनियर चॅनल सेक्शन, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट चॅनल सेक्शन, इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल सेक्शन, इंडियन स्टँडर्ड स्पेशल चॅनल सेक्शन, हे असं कन्सिडर म्हणजे असं क्लासिफाय केलेलं आहे. पुढचं आहे ISA, इंडियन स्टँडर्ड अँगल्स. अँगल्समध्ये दोन टाईपचे आहेत, एक आहे इक्वल आणि एक आहे अनइक्वल, आणि एक बल्ब अँगल सुद्धा आहे, त्याला आपण IBSA म्हणतो, ISBA म्हणतो सॉरी, इंडियन स्टँडर्ड बल्ब अँगल. पुढचा आहे ISNT, ISHT, ISST, ISLT, ISGT. इथं आपण बेसिकली टी सेक्शन वापरलेलं आहे. IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड, इंडियन स्टँडर्ड हेवी वेट टी बीम, इंडियन स्टँडर्ड स्पेशल टी बीम, इंडियन स्टँडर्ड लाईट वेट टी बीम, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, हे असं क्लासिफाय केलेलं आहे. तर पुढे आहे टाइप्स ऑफ लोडिंग. टाइप्स ऑफ लोडिंग काय काय ऍक्ट होऊ शकतो आपल्या स्ट्रक्चरवर? पहिला आहे डेड लोड. डेड लोड म्हणजे त्याचा सेल्फ वेट असतो. दुसरा आहे लाईव्ह लोड. लाईव्ह लोड म्हणजे त्याच्यावरचा मुव्हिंग लोड किंवा त्याच्यावर काय जरी आपण एक्स्ट्रा लोड दिला त्याला आपण लाईव्ह लोड म्हणतो. तिसरा आहे विंड लोड, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चौथा आहे स्नो लोड. जर तुमचं बिल्डिंग जे आहे ती तिथं स्नो पडत असलं तर आपल्याला स्नो लोड सुद्धा कन्सिडर करावा लागतो. पाचवा आहे स्पेशल लोड्स. सहावा आहे अर्थक्वेक लोड. सातवा आहे तर आता ह्या चारीला एक IS कोड स्पेसिफाय केलेला आहे. अर्थक्वेकला बी एक IS, अर्थक्वेक लोडला सुद्धा एक IS कोड आहे, IS 1893. फ्लुइड प्रेशरसाठी तर काय माहीत नाही सध्यापर्यंत, पण ह्या डेड लोडला आहे IS 875. IS 875 ही बेसिकली लोड्स आहेत आणि त्याचे पार्ट्स बेसिकली लोडसाठी डेडिकेट केलेले आहेत. जसं की पार्ट 1 डेड लोडसाठी आहे, पार्ट 2 लाईव्ह लोडसाठी आहे, पार्ट 3 विंड लोडसाठी आहे, पार्ट 4 स्नो लोडसाठी आहे. पुढचं आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टील. ही तुम्हाला माहीतच असेल. डेन्सिटी काय स्टीलची 7850 kg/m3. इलास्टिक मॉड्युलस काय 2 × 10⁵ Nm². म्यूचं रेंज काय आहे? म्यू म्हणजे आपला पॉइसन रेशिओ. पॉइसन रेशिओ काय इलास्टिक रेंजमध्ये असलं तर 0.3, प्लास्टिक रेंजमध्ये असलं तर 0.5. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G 0.769 × 10⁵ Nm² आहे. थर्मल एक्सपेन्शन 12 × 10⁻⁶ °C आहे. थर्मल कॉन्ट्रॅक्शन -6.7 × 10⁻⁶ °C आहे. हे बेसिक्स आहेत, हे आपल्याला माहीतच पाहिजे. पुढचा आहे क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. आपण IS कोड IS 800-2007 मध्ये पेज नंबर 18 टेबल 2 मधून आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलानुसार आपण सेक्शन क्लासिफाय करू शकतो.
आता समजा इथं आउटस्टँडिंग लेग आहे तुमचा आणि रोल्ड सेक्शन किंवा वेल्डेड सेक्शन आहे, तर आपल्याला त्याचं बी बाय टी एफचा रेशो काढावा लागते. बी म्हणजे विड्थ ऑफ फ्लॅंज आहे आणि टी एफ म्हणजे थिकनेस ऑफ फ्लॅंज आहे. जर आपण ती केलं, ही जी इप्सोलॉन्स आहे, इप्सोलॉन म्हणजे अंडर 250 अपॉन एफ आय. एफ आय काय असतं 250 असतो, म्हणजे एप्सोलॉन जे आहे ते ऑटोमॅटिकली वन होऊन जातो, म्हणजे दिस इज इक्वल टू 9.5 9.4 होतो. मग आता तुमचं बी बाय टी एफ जर 9.4 पेक्षा कमी आला तर त्याला आपण प्लॅस्टिक सेक्शनमध्ये कन्सिडर करतो. आणि तुमचं जी काय बी बाय टी एफचं रेशो आहे ती 9.4 टू 10.5 मध्ये आला तर त्याला आपण कॉम्पॅक्टमध्ये कन्सिडर करतो. आणि 10.5 टू 15.7 मध्ये जर आला तर त्याला आपण सेमी कॉम्पॅक्टमध्ये कन्सिडर करतो. आणि जर 15.7 पेक्षा जास्त आलं तर त्याला आपण स्लेंडरमध्ये क्लासिफाय करतो. तसंच वेल्डेड सेक्शनसाठी बी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला. बेसिकली हे एक लक्षात ठेवायचं आहे आणि इथं मी जेवढं लिहिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. टेबलमध्ये खूप काय काय दिलेलं आहे. बेसिकली हीच व्हॅल्यू मेन रिपीटेड आहेत, हीच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मेन. तर ह्याच्यानुसार स्लेंडर म्हणजे काय, तिथं जी मुवमेंट आहे ती मुवमेंट मॅक्सिमम मुवमेंटपेक्षा कमी असणार आहे. सेमी कॉम्पॅक्टमध्ये ती त्याचं जी वरचं जी फायबर आहे ती एफ इक्वल टू एफ वाय होतं आणि तिथं मुवमेंट आहे ती एमला इक्वल होतो. आणि तर जे काय थोडे फायबर सुद्धा एम इक्वल टू एम वायला टच होतात, पण सगळे फायबर टच झालेले नसतो. आणि प्लास्टिकमध्ये सगळे फायबर जे ती मुवमेंट इक्वल टू मुवमेंट ऑफ रेजिस्टंटला झालेला असतो. मॅक्सिमम मुवमेंट इक्वल टू मुवमेंट ऑफ रेजिस्टंट, तसंच एफ इक्वल टू एफ आयला कम्प्लीट झालेला असतो. हे ग्राफ काय आपल्याला तेवढं इम्पॉर्टंट नाही, आपल्याला बी ठेवायचं आहे. पुढचा आहे परमिसिबल स्ट्रेसेस इन स्टील. स्टीलमध्ये परमिसिबल स्ट्रेसेस काय काय हे बेसिकली वर्किंग स्ट्रेससाठी आहे. आपल्या म्हाडाच्या सिलेबसमध्ये लिमिट स्टेट विचारेल का वर्किंग स्टेट विचारेल याच्यावर त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही, म्हणून आपण हे बघून घेणार आहे. ॲक्सियल टेन्साईल स्ट्रेस जर असला तर 0.6 एफ वाय असणार आहे आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.67 घेणार आहे. आणि मॅक्सिमम ॲक्सियल कॉम्प्रेशन स्ट्रेस जी आहे ती 0.6 आणि 1.67 फॅक्टर ऑफ सेफ्टी घेणार आहे. बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस 0.66 एफ वाय आणि 1.515 फॅक्टर ऑफ सेफ्टी असणार आहे. तसेच टेबल तुम्ही बघून घेऊ शकता, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. पुढचं चॅप्टर आहे आपलं कनेक्शन्स. कनेक्शन्समध्ये 3 टाईपचे कनेक्शन असतात. एक आहे रिवेटेड, पिंड, बोल्टेड आणि वेल्डेड. आता बेसिकली रिवेटेड आणि पिंड जी आहे ती जास्त यूज केलं जात नाही आणि आपल्या सिलेबसमध्ये फक्त बोल्टेड आणि वेल्डेडच आहे. त्यासाठी मग आपण आता बोल्टेड आणि वेल्डेडला शिफ्ट होणार आहे. जर तुम्ही गेट आणि ESA साठी करत असाल तर तुम्हाला 4ही सुद्धा तयारी करावा लागतो, पण ज्युनियर लेवल साठी बोल्टेड किंवा वेल्डेडच काफी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक हे बघून घ्यावं लागेल, कॉमन डेफिनेशन जे आहे ही रिवेट आणि बोल्टेडसाठी सेम असणार आहे. समजा हे तुमचं एक खालून एक प्लेट आलेली आहे, ह्याला आपण बेसिकली लॅप जॉईंट बनतो आणि ह्याच्यावरून अजून एक प्लेट लावलेली आहे, म्हणजे बेसिकली थोडं डिस्टन्स जे आहे दोन्ही प्लेटचा आपण लॅप केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये समजा आपण असं बोल्ट लावलेलं आहे. ह्या टाईपच्या बोल्टिंगला आपण बेसिकली स्टॅगर्ड बोल्टिंग म्हणतो. हे जास्त शेप येतो त्याला आपण स्टॅगर्ड बोल्टिंग म्हणतो. आणि समजा सगळं स्ट्रेट लाईन एका लाईनमध्ये असलं तर त्याला आपण चेन बोल्टिंग म्हणतो. आणि आता दोन्ही बोल्टच्या मध्ये जी काय सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे त्याला आपण पिच म्हणतो. आणि दोन्ही हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही बोल्टच्या मधला जी सेंटर टू सेंटर डिस्टन्सचा लाईन आहे त्याला आपण गेज लाईन म्हणतो. आणि दोन गेज लाईनच्या डिफरन्सला आपण गेज म्हणतो, किंवा बेसिकली दोन सेंटर टू सेंटर डिस्टन्स जी व्हर्टिकल आहे त्याला आपण गेज म्हणतो. आणि एंड पासून तर पहिल्या बोल्ट पर्यंत सेंटर टू सेंटर डिस्टन्स पर्यंत आपण त्याला एज डिस्टन्स म्हणतो. हे काही कॉमन डेफिनेशन्स आहेत. बोल्ट आणि रिवेट मध्ये सेम असणार आहे आपला. तिथून आपलं बोल्टेड कनेक्शन चालू झालेलं आहे. तर बोल्टेड कनेक्शनचं ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. एक आहे एरेक्शन ऑफ स्ट्रक्चर कॅन बी स्पीड अप, लेस स्किल्ड पर्सन्स आर रिक्वायर्ड, म्हणजे बोल्ट आपण फास्ट बसवू शकतो आणि लेस स्किल्ड पर्सन असलं तरी चालतो. डिसअडव्हान्टेजेस, मटेरियल कॉस्ट इज हाय, सब्जेक्टेड टू व्हायब्रेशन और शॉक्स, बोल्ट गेट लूज. जेव्हा मटेरियल कॉस्ट तर हाय आहे आणि जेव्हा व्हायब्रेशनला जर सब्जेक्टेड झालं तर बोल्ट लूज होतात आणि डिसमेंटल होऊ शकतो.
आपल्याला पुढचं टॉपिक बघायचं आहे ग्रेड ऑफ बोल्ट. तर आपल्याला दोन टाईपचे ग्रेड दिलेलं असतं प्रॉब्लेममध्ये. एक आहे ग्रेड 4.6 आणि दुसरं आहे 8.8. तर ग्रेड 4.6 काय इंडिकेट करतो आपल्याला, त्यांनी बेसिकली FU आणि FY दिलेला असतो. FU काय आहे, जे काय पहिला नंबर आहे त्याला इंटू 100 करायचा, ते आपला FU होऊन जातो. आणि आपलं FY जे आहे ती आलेला FU न इंटू 0.6 जर आपण मल्टिप्लाय केलं. 0.6 काय आहे, आता इथं 4 गेलं तर राहिला काय 0.6 आहे, तर ते आपला FY येऊन जातो. तसंच तुम्ही 8.8ला सुद्धा ट्राय करू शकता. 800 येतो आणि 0.8 इंटू 800 केल्यावर 640 येतो. हे असं ग्रेड ऑफ बोल्ट आपल्याला ग्रेड ऑफ बोल्टच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी FU आणि FY दिलेला असतो. तर टाईप्स ऑफ बोल्ट काय काय आहेत. पहिला आहे अनफिनिश्ड बोल्ट, ऑर्डिनरी, रफ, कॉमन और ब्लॅक बोल्ट. हे सगळं एकच नाव आहे. आणि दुसरं आहे हाय स्ट्रेंथ बोल्ट, हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रिप बोल्ट. तर आता बोल्टमध्ये बेसिकली 3 टाईपचा फेल्युअर होतो. एक आहे शिअर, दुसरा आहे बिअरिंग, तिसरा आहे टेन्साईल. तर आपण ह्या तिघांचा एक एक करून फॉर्म्युला बघूया. पहिला आहे शिअर स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. तर ह्याचा फॉर्म्युला VNSB = FU अपॉन √3 इंटू NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB. आपला NN म्हणजे नंबर ऑफ प्लेन्स इन थ्रेडेड एरिया, नंबर ऑफ प्लेन्स इन शिअर एरिया, शँक पोर्शन. आपल्या बेसिकली बोल्टमध्ये 2 पोर्शन डिवाइड झालेला असतो. हे समजा आपलं एक बोल्ट आहे आणि ह्याच्यामध्ये असं थ्रेड्स आहेत. ही जी एरिया आहे ह्याला आपण थ्रेडेड एरिया म्हणतो आणि ह्याला आपण शँक एरिया म्हणतो. मग आता आपल्याला नंबर ऑफ प्लेन, आता समजा असं एक प्लेट आहे, तर याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेन इन शँक एरिया काय 1 होतो आणि नंबर ऑफ प्लेन्स इन थ्रेडेड एरिया सुद्धा 1 होऊन जातो. थ्रेडेड ह्याला म्हणतो आपण, शँक ह्याला म्हणतो. आणि एरिया ऑफ बोल्ट इन शँक एरिया आणि एरिया ऑफ बोल्ट इन थ्रेडेड एरिया, असं त्याचं एरिया सुद्धा आपण रिस्पेक्टिव्हली घेऊन टाकतो. बेसिकली ANB कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे 0.78 π/4 d² आहे. तर दिलेला आहे. नेट टेन्साईल एरिया ऑफ बोल्ट इन थ्रेडेड. ANB म्हणजे थ्रेडेडमध्ये आहे आणि AS मध्ये शँक एरिया ऑफ बोल्ट. नंबर ऑफ शेअर प्लेन्स इन थ्रेडेड एरिया, नंबर ऑफ शेअर प्लेन्स इन शँक एरिया. तर बेसिकली आपल्याला ही फॉर्म्युला मेन लक्षात ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला डिझाईन स्ट्रेंथ काढायचं असलं तर त्याला डिवायडेड बाय पार्शियल सेफ्टी फॅक्टर करायचा आहे आपल्याला. तरी बेसिकली 1.125 असते गॅमा MB आणि गॅमा MO 1.10 असतो. आणि ते पुढचा अजून एक फॉर्म्युला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी BLJ, BLG, BKG कन्सिडर केलेला आहे. म्हणजे ती बेसिकली रिडक्शन फॅक्टर फॉर लॉंगर जॉईंट, रिडक्शन फॅक्टर फॉर लॉंगर ग्रिप्स, रिडक्शन फॅक्टर फॉर पॅकिंग प्लेट्स आहे. ही आपल्याला ज्युनियर लेवल एक्झामसाठी लागत नाही. सो आपण एवढंच मेन लक्षात ठेवणार आहे. हे फॉर्म्युला आणि यांचं एक्सपेन्शन काय आहे ते. पुढचं आहे बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. VNPB = 2.5 kb dt इंटू FU. FU म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ, T म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट, D म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट, KB म्हणजे काय, KB म्हणजे इथं आपल्याला 4 कंडिशन दिलेल्या आहेत त्यांनी. 4 मध्ये जी काय मिनिमम येतो ती असतो. E म्हणजे एंड डिस्टन्स अपॉन 3DO. DO म्हणजे ग्रॉस डायमीटर ऑफ होल. होलचं डायमीटर काय असणार आहे. तर बोल्टमध्ये आपल्याला बोल्टचं जे होल आहेत त्याला बेसिकली आपण बोल्ट डायमीटर इंटू 1.5 करतो अप टू 20 mm जर बोल्ट असला आणि अबो असलं तर आपण त्याला 2 करतो. ते येईलच पुढं आपल्याकडं कुठेतरी आहे. मग P म्हणजे काय, पिच डिस्टन्स अपॉन 3DO मायनस 0.5 किंवा FUB अपॉन FY किंवा 1. ह्याच्यामध्ये जी काय मिनिमम येतो ते आपण KB यूज करतो. तर आपण दिलेलं डिझाईन बेअरिंग स्ट्रेंथ काढायचं असतं तर VNPB आपण गॅमा MB घेऊन जातो. पुढचं आहे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, 0.9 FUB ANB. हे बेसिक फॉर्म्युला आहे आपला. 0.9 ही सेफ्टीसाठी आपण ॲड केलेला आहे किंवा FUB इंटू ANB केलं तर आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट घेऊन जातो आणि फॅक्टर सेफ्टी आपण ॲड केलेला आहे. हे सगळे फॉर्म्युले डायरेक्ट IS कोडमध्ये आपल्याला दिलेला असतो आणि आपल्याला IS कोड जर युनिव्हर्सिटीचा एक्झाम असले तर आपल्याला त्याच्यामध्ये अलाउ करतात. त्यासाठी लक्षात ठेवायची गरज नसते युनिव्हर्सिटी एक्झामसाठी.
पण आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे. तसंच सेम स्ट्रेंथ ऑफ प्लेट जे आहे ते TD/ND इक्वल टू 0.9 AN FU अपॉन गामा NB. इथं जे आहे इथं FUB आहे आणि इथं FU आहे. FU काय प्लेटसाठी असतं, FUB ह्याच्यासाठी असतो. AN चेन रेटिंगसाठी AN करण्याचं हे फॉर्म्युला आहे आणि स्टॅगर्ड रेटिंगसाठी हे फॉर्म्युला आहे. आणि बोल्ट व्हॅल्यू काय आहे, मिनिमम ऑफ VDSB अँड VDPB म्हणजे बेअरिंग आणि शेअरमधला जी मिनिमम येतो ते आपलं बोल्ट व्हॅल्यू झालं. आणि आपलं नंबर ऑफ बोल्ट जर काढायचा असला तर त्यांनी दिलेला डिझाईन फॅक्टर लोड आपण बोल्ट व्हॅल्यू केलं तर आपल्याला भेटून जातो. आता आपलं पुढचा टॉपिक आहे, हे एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कंबाईंड शेअर अँड टॉर्शन. बेसिकली आपण फॅक्टर्ड शेअर फोर्स आणि डिझाईन शेअर कॅपॅसिटी त्यांचं स्क्वेअर, आपण त्यांचं रेशोचं स्क्वेअर आणि फॅक्टर टेन्साईल लोड आणि डिझाईन टेन्साईल लोडचा ह्यांचा स्क्वेअरचा रेशो जर ॲड केलं तर ती लेस देन 1 असला पाहिजे. सेम तसंच जर फ्रिक्शनमध्ये असलं, ही जी आपण बिअरिंग टाईपमध्ये बघितलेलं आहे, आता जे आपण बघितलेलं हे बिअरिंग टाईपचे बोल्ट आहेत आणि इथं जी फॉर्म्युले दिलेले आहेत ही फ्रिक्शन टाईपचे आहेत. आपल्याला फ्रिक्शन टाईपचं थोडं काही इम्पॉर्टंट नाही म्हणून आपण फक्त बिअरिंग मध्ये बघितलेलं आहे. तर बेअरिंगमध्ये ती 1 पेक्षा कमी असलं पाहिजे, तेव्हा त्याच्यामध्ये कंबाईंड शेअर अँड टेन्शनचं ती पास होतो. पुढचा आहे पायरिंग ॲक्शन. पायरिंग ॲक्शन म्हणजे काय, जनरली डेव्हलप्ड इन flexible T-hanger connection which reduces tensile load carrying capacity of bolt by extending extra tensile force by the area of bolt. बेसिकली एक T टाईप हे असतो आणि याच्यामध्ये बोल्टचा एरिया आपण एक्सटेंड करू शकतो, त्याला आपण पायरिंग ॲक्शन म्हणतो. पुढचं कनेक्शन आहे वेल्डेड कनेक्शन. वेल्डेड मध्ये सुद्धा 4 टाईप आहेत. एक आहे फिलेट वेल्ड, बट वेल्ड, शॉर्ट स्लेस प्लग वेल्ड और चौथा आहे ग्रू वेल्ड. बट वेल्ड म्हणजे काय, स्ट्रेंथ ऑफ ग्रू वेल्ड इन टेन्शन और कॉम्प्रेशन. हे आहे TWD FYLT. बेसिकली फॉर्म्युला आहे ग्रू वेल्डसाठी. आणि डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन बट और ग्रू वेल्ड. बट आणि ग्रू वेल्डसाठी दोन्हीसाठी सेम असणार आहे आणि ह्याच्यामध्ये इंटू गॅमा MW आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी लागल्यावर आपल्याला हे फॉर्म्युला मिळून जातं. आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि इफेक्टिव्ह थिकनेस इन बट वेल्डसाठी इफेक्टिव्ह थिकनेस जी आहे थ्रोट थिकनेस ती असणार आहे 5/8 इंटू थिकनेस ऑफ थिनर मेंबर जर इनकम्प्लीट पेनिट्रेशन असला. जर कम्प्लीट पेनिट्रेशन असलं तर थिकनेस ऑफ फायनल मेंबर घ्यायचा. आता फिलेटेलमध्ये थिकनेससाठी के म्हणून एक फॅक्टर इंट्रोड्यूस केलेला आहे. के फॅक्टर जी आहे ही फ्युजन फोर्सवर डिपेंड करतो. तर फ्युजन फोर्सचे अँगल आहेत 60 to 90 डिग्री, 90 to 100. त्याच्यानुसार केचा व्हॅल्यू चेंज होतो. बेसिकली आपण 60 to 90 डिग्रीमध्येच अँगल ऑफ फ्युजन प्रोव्हाइड करतो आणि थ्रोट थिकनेस आहे ती 0.7 S होऊन जातो. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ वेल्ड काय आहे, इफेक्टिव्ह लेंथ इक्वल टू ॲक्च्युअल लेंथ मायनस 2 टाइम्स साईज वेल्ड. ही सगळं IS स्पेसिफिकेशन आहे, हे आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवावं लागतो. इफेक्टिव्ह लेंथ आहे ही 4 टाइम्स साईज ऑफ वेल्डपेक्षा कमी असलं पाहिजे. एंड रिटर्न 2S प्रोव्हाइड केलेला पाहिजे. मिनिमम थिकनेस काय वेल्डचा, तर जर 0 to 10 mm थिकनेस असला तर 3 mm असला पाहिजे. 10 to 2 mm थिकनेस असला तर 5 mm थिकनेस वेल्डचा. तसंच इथं बेसिकली 30 to 50 जर असलं तर फर्स्ट रन 8 असला पाहिजे आणि त्याच्यानंतर 10 mm थिकनेस आपण द्यायला पाहिजे. मॅक्सिमम थिकनेस ऑफ वेल्ड काय आहे, स्क्वेअर एजसाठी थिकनेस ऑफ थिनर मेंबर -1.5 आणि जर राऊंड एज असलं तर S इक्वल टू 3.4 टाइम्स ऑफ थिनर मेंबर. आणि डिझाईन स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड काय, FWD इक्वल टू FU अपॉन √3 इंटू FULW इंटू TE अपॉन √3 गामा MW. LW म्हणजे आपलं लेंथ ऑफ वेल्ड, TE म्हणजे इफेक्टिव्ह थ्रोट थिकनेस, FU म्हणजे आपलं अल्टिमेट स्ट्रेंथ, गामा MW म्हणजे पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर वेल्ड आहे. प्रोव्हिजन्स काय काय आहेत, आपलं जी लेंथ आहे ही विड्थपेक्षा कमी असला पाहिजे आणि विड्थ जी आहे ही 16T पेक्षा जास्त असला पाहिजे नॉन युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनसाठी. फिलेट वेल्ड जर युनिफॉर्मली करायचं असेल तर BE ही 16T पेक्षा जास्त असला पाहिजे. इंटरमिडिएट वेल्ड काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. प्लग अँड स्लॉट वेल्ड म्हणजे काय, इथे तुम्ही डायग्राम बघू शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा प्रोव्हाइड करतो आपली लेंथ ऑफ वेल्ड जी आहे ती आपल्याला प्लेटच्या लेंथमध्ये पूर्ण वेल्डिंग करून सुद्धा आपल्याला ती कंप्लीट होत नाही. मग आपण त्याच्यामध्ये प्लेटमध्ये होल पाडतो किंवा असं साईजमध्ये हे करतो, ह्याला आपण प्लग वेल्ड म्हणतो. आणि स्लॉट वेल्ड म्हणजे काय, हे आपण एंडलाच असं हे पाडतो, त्याला आपण स्लॉट वेल्ड म्हणतो. आणि ह्यांचं काय प्रोव्हिजन दिलेलं आहे, विड्थ ऑफ स्लॉट वेल्डचं दिलेलं आहे की डायमीटर जी आहे 3 टाइम्स ऑफ ही थिकनेस असला पाहिजे आणि 25 mm पेक्षा जास्त असला पाहिजे.
हे बेसिकली फिलेट वेल्डसाठी सेम आहे. एफ स्क्वेअर अपॉन 3Q2, एफ म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, क्यू म्हणजे शिअर स्ट्रेस. इथं काय प्रोव्हिजन तेवढे इम्पॉर्टंट नाहीत आपल्याला, फक्त प्लग आणि स्लॉट वेल्ड म्हणजे काय एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेसेस आहे. फिलेट वेल्डमध्ये नॉर्मल आणि शिअर स्ट्रेसचं हे फॉर्म्युला आहे इक्विव्हॅलेंट शिअर स्ट्रेससाठी, आणि बट वेल्डमध्ये हे फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये बिअरिंग, बेंडिंग, शिअर सगळं कन्सिडर केलेलं आहे. तर इथं आपलं पहिला चॅप्टर किंवा 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, आणि उद्या आपण टेन्साईल मेंबर चालू करूया, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपला कॉम्प्रेशन मेंबर कंप्लीट होईल, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण MCQ प्रॅक्टिस करून आपलं स्टील स्ट्रक्चर संपवूया. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.